अस्तित्व, परमात्म्याचं सत्याचं अस्तित्व अनात्म्याच्या ठिकाणी नसतं, कारण ते मायावी स्वरूप आहे, नष्ट होणारं स्वरूप आहे, क्षणिक स्वरूप आहे, ते टिकणारं नाही. आणि त्याच्यामध्ये परमात्म्याचं सत्य स्वरूप, मूळ स्वरूप नसतं. अस्तित्व, अस्तित्व म्हणजे परमात्मा. आणि ती बुद्धी नसते शोधण्याची, आणि त्यामध्ये सत्य परमात्मा शोधण्याची बुद्धी नसते. इथे असा एक शब्द दिला आहे, निष्कर्ष दोही देखील असे उपाधी आणि चैतन्यात्म्या दोन्हीचाही त्याने परिणाम पाहिलेला असतो. इथे नाही दिलं, पुढे येईल हा भाग. ज्ञानेश्वरीमध्ये काही प्रयोग आपण साधकांना असे दिलेले जे ज्ञानेश्वरी मधले आहेत, की अनात्म्यामध्ये सत्य अस्तित्व परमात्म्याचं पाहणे, पहिल्यांदा भास करणे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भूतामध्ये परमात्मा आहे का? नाही, पण मानायचा की या भूतामध्ये परमात्मा आहे. अनात्म्यामध्ये नित्य आत्म्याचं अस्तित्व आहे असं पाहणं अनात्मा बाधत नाही. म्हणून विज्ञान बुद्धीमध्ये सत्यात्मा पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. म्हणून हा प्रयोग आपण दिलाय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबीर